श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. घरात श्री स्वामी समर्थांचा फोटो नेमका कुठे ठेवावा आणि कोणत्या दिशेला ठेवावा, कोणत्या चुका टाळाव्यात. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की श्री स्वामी समर्थांचा फोटो योग्य ठिकाणी ठेवला तर कृपा जास्त मिळते का? वास्तुशास्त्र काय सांगते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि भक्तीचे स्थान काय आहे? चला तर मग या सर्व गोष्टी आपण शांतपणे समजून घेऊया. श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवण्याचे महत्त्व नेमके काय आहे? श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर लाखो भक्तांसाठी श्रद्धेचे, धैर्याचे आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरात त्यांचा फोटो असणे म्हणजे रोज त्यांच्या चरणी मन अर्पण करण्याची संधी मिळणे होय. फोटो स्वतः चमत्कार करत नाही, पण तो भक्ताला नामस्मरण, प्रार्थना, सदाचाराची आठवण नेहमी करून देतो. फोटो ठेवण्याची सर्वोत्तम जागा कोणती? घरातील स्वच्छ, शांत आणि पूजेसाठी राखीव जागा ही सर्वात योग्य मानली जाते. शक्य असल्यास देवघरात किंवा घरातील अशा ठिकाणी फोटो ठेवा जिथे रोज दिवा, अगरबत्ती किंवा प्रार्थना करता येईल. फोटो अशा उंचीवर असावा की सहज दर्शन घेता येईल. फोटो ठेवण्याची योग्य दिशा कोणती? अनेक परंपरांमध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करणे हे शुभ मानले जाते. म्हणून शक्य असल्यास देवघराची मांडणी त्या पद्धतीने करा. परंतु लक्षात ठेवा, दिशेपेक्षा मनातील विश्वास अधिक महत्त्वाचा आहे. जर घराच्या रचनेमुळे दिशा बदलणे शक्य नसेल तरीही स्वच्छता, भक्ती आणि नियमित नामस्मरण यांना सर्वात अधिक महत्त्व मानलं जातं. श्री स्वामी समर्थांचा फोटो कोणत्या ठिकाणी फोटो ठेवणे टाळावे बरं? काही गोष्टीची काळजी घेतली तर अधिक आदरपूर्वक पूजा करता येते. बाथरूम किंवा शौचालयाच्या अगदी लगत ठेवू नये. जमिनीवर थेट ठेवणे, धूळ, अस्वच्छता किंवा अस्ताव्यस्त वस्तूच्या मध्ये, अशा ठिकाणी जिथे फोटो सतत झाकला जातो किंवा पडण्याची शक्यता असते या ठिकाणी ठेवू नये. एकापेक्षा जास्त फोटो ठेवू शकतो का? होय, घरात एकापेक्षा जास्त फोटो असले की हरकत नाही, पण प्रत्येक फोटोची योग्य काळजी घ्या. धूळ साचू देऊ नका. फाटलेले किंवा खराब झालेले फोटो आदराने विसर्जित करा किंवा योग्य प्रकारे त्याला जतन करा. रोज काय करावे? दररोज फक्त काही मिनिटे पुरेशी आहेत. नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थांचा नामजप करा, मनापासून प्रार्थना करा आणि दिवसातील चांगल्या किंवा कठीण क्षणासाठी कृतज्ञता व्यक्त करा. भक्तीमध्ये सातत्य हे सर्वात मोठे साधन मानले जाते. श्री स्वामी समर्थांची शिकवण नेमकी काय सांगते बरं आपल्याला? स्वामी समर्थांनी लोकांना भीती न बाळगता धैर्याने जीवन जगण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्याशी जोडलेले जाणारे प्रसिद्ध वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ फक्त संकट दूर होईल असा नसून श्रद्धा, संयम आणि योग्य कर्म यासह जीवन जगण्याची प्रेरणा आहे. सर्वात मोठी चूक कोणती माहिती आहे का तुम्हाला? अनेक लोकांना वाटते की फक्त फोटो ठेवला की सर्व समस्या आपोआप संपतील. पण खरी भक्ती म्हणजे काय? खरी भक्ती म्हणजे आपला प्रामाणिकपणा, आपलं चांगलं आचरण, दुसऱ्यांना मदत आणि स्वामींचे सतत स्मरण. श्रद्धेसोबत प्रयत्नही सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक सुद्धा आहे. मित्रांनो, घरात श्री स्वामी समर्थाचा फोटो स्वच्छ, शांत आणि आदरयुक्त ठिकाणी ठेवा. दिशा महत्त्वाची असली तरी मनातील श्रद्धा, नियमित नामस्मरण किंवा चांगले कर्म यांना अधिक महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा अधिक अनुभवायची असेल तर केवळ फोटो ठेवणे नव्हे तर शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा सुद्धा प्रयत्न नेहमी करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा भाग होण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.